अजित पवार बारामतीतून पराभूत। विद्यमान आमदारांच्या गंभीर आरोपांमुळे उडाली एकच खळबळ। राज्यामध्ये झालेल्या बंडखोरीच्या राजकारणानंतर ही पहिलीच विधानसभा निवडणूक होती। मात्र प्रत्यक्षात निकाल आल्यानंतर महायुतीचा एकतर्फी विजय झाला। यामुळे राज्यामध्ये अगदी विरोधी पक्षनेते पदावर दावा करण्या एवढ्या जागा देखील महाविकास आघाडीच्या कोणत्या घटक पक्षाकडे नव्हते। मात्र ईव्हीएम मध्ये घोळ घालून हा विजय मिळवला असल्याची टीका विरोधकांनी केली आहे। यानंतर आता आमदार उत्तम जानकर यांनी केलेल्या आरोपानंतर राजकीय वर्तुळामध्ये एकच खळबळ उडाली आहे। विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून जोरदार राजकारण रंगले आहे। माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे आमदार उत्तम जानकर यांनी यापूर्वी देखील निकालावर संशय घेतला होता। तसेच त्यांच्या मतदारसंघातील मार्कडवाडी गावात बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला होता। यानंतर आता उत्तम जानकर यांनी पुन्हा एकदा निवडणुकीच्या निकालावर संशय घेतला असून अजित पवार हे देखील पराभूत झाल्याचे वक्तव्य केले आहे। यावेळी राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना चांगलंच उधाण आलंय। काय म्हणाले उत्तम जानकर? माध्यमांशी संवाद साधून आमदार उत्तम जानकर यांनी खळबळजनक आरोप केले आहेत। उत्तम जानकर म्हणाले की नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये ईव्हीएम मध्ये गडबड झाली आहे। विधानसभा निवडणुकीवेळी जवळपास 150 मतदारसंघामध्ये ही गडबड झाली आहे। याची प्रक्रिया राहुल गांधी, शरद पवार आणि निवडणूक आयोग यांच्या लक्षात आणून देणार आहे। ईव्हीएमच्या कंट्रोल बॉक्समध्ये गडबड होत आहे। व्हीव्हीपॅट मधून जी पावती बाहेर येते ती मतदारांच्या हातात दिली जावी आणि मतदार स्वतःच्या हाताने ती बॉक्समध्ये टाकली जावी, अशी मागणी आमदार उत्तम जानकर यांनी केली आहे। पुढे आमदार उत्तम जानकर म्हणाले की विधानसभा निवडणुकीमध्ये ईव्हीएम मशीनमध्ये मोठी गडबड झाली आहे। याची सखोल चौकशी केल्यास अजित पवारही 20,000 मतांनी पराभूत असल्याचे दिसून येते। अजित पवार यांना 1,80,000 मते मिळालेली आहेत। त्यापैकी 2:1 असे सूत्र वापरले गेले आहे। त्यामुळे युगेंद्र पवार यांना 80,000 अधिक 60 अशी 1,40,000 मते मिळालेली असून अजित पवारांना केवळ 1,20,000 मते उरतात, असा मोठा आरोप आमदार उत्तम जानकर यांनी केलाय। महायुतीला विधानसभा निवडणुकीमध्ये भरघोस यश मिळाले आहे। मात्र त्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून संशय व्यक्त केला जातोय। उत्तम जानकर पुढे म्हणाले की अजित पवार गटाचे केवळ 12 आमदार निवडून आलेले आहेत। एकनाथ शिंदे यांचे केवळ 18 आमदार निवडून आलेले आहेत, तर भाजपचे केवळ 77 आमदार निवडून आलेले आहेत। महायुतीची एकूण संख्या 107 एवढी होती। 2-3 अपक्ष मिळून ते 110 पर्यंतच पोहोचतात। याबाबत मी सर्व मतदारसंघाचा बारकाईने अभ्यास केला असल्याचेही मत शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांनी व्यक्त केलं आहे। जर तुम्ही अजूनही YouTube चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा।